नमस्कार. एक्सरे वर्तमानाचा हे सदर आजपासून सुरू होत आहे. त्यातला पहिला विषय आरक्षणासाठी मराठा जातीचं जे आंदोलन झालं, या आंदोलनाविषयी बरीच साधक बाधक चर्चा झाली. बऱ्याच जणांनी भूमिका मांडल्या. गेल्या काही वर्षांपासून या आरक्षणाबद्दल थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मागण्या केल्या. तिथे काही निकाल लागले. जवळपास फेटाळूनच लावण्यात आलं आणि त्यानंतरही आंदोलन सुरू झालं. तर या आंदोलनाबद्दल मी फारसं न बोलता या आंदोलनाचे परिणाम काय होणार आहेत, काय अपेक्षित आहेत, याविषयी मी बोलेन. त्यावर माझा जास्त भर राहील. पहिला भर मला राजकीय असा वाटतो की आतापर्यंत सर्वात मोठी गर्दी खेचणारी व्यक्ती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी ओळखली जायची. आता त्याला शह म्हणून अंतरवाली सराटी या गावची आरक्षणाच्या मागणीची जी सभा होती ती दाखवली जाईल. म्हणजे एक प्रकारे खरोखरच्या मागणीचं किंवा ज्या प्रश्नावर एखादा समाज एकवटतो त्याची मागणी पुढे रेटण्यासाठी इतके लाख लोक एकत्र येतात, शांतपणे भर उन्हामध्ये बसतात आणि शांतपणे आपल्या गावी परत जातात. हे एक मोठं अलीकडच्या काळामध्ये जे गर्दी जमवण्याचं एक प्रतीक झालेलं होतं, त्याला हा मोठा काटशह बसलेला आहे. राजकारणासाठी, निवडणुकीसाठी, प्रचारासाठी जमलेले लोक एकीकडे आणि आपला प्रश्न गरजवंत म्हणून प्रश्न मांडण्यासाठी एका माणसासाठी जमलेले लोक. त्याच सुमारास अहमदाबादमध्ये सर्वात मोठं असं जगातलं जे क्रिकेटचं स्टेडियम आहे तिथेही लाखापेक्षा जास्त गर्दी जमली होती. अर्थातच ती मनोरंजनासाठी जमली होती. त्यामुळे आपण अशी तुलना करू की राजकीय प्रचारसभा एकीकडे, मनोरंजनासाठी गोळा झालेली गर्दी एकीकडे आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी जमा झालेले काही समाज बांधव एकीकडे. या तुलनेमध्ये अंतरवाली सराटी इथं जी गर्दी जमली त्या गर्दीनं राजकारण आणि मनोरंजन या दोन्हींवर मात केली आहे, याचं मला फार समाधान वाटतं. कारण अनेक वर्षांनी एक सामाजिक प्रश्न ऐरणीवर आला आणि असंख्य लोकांनी त्याचा विचार करायला सुरुवात केली. दुसरा मुद्दा मला असा मांडायचा आहे की इतप्पर मराठा जातीला कायम सत्तेच्या राजकारणाशी जोडलं गेलं. सत्तेव्यतिरिक्त, निवडणुकांव्यतिरिक्त, पक्ष संघटनेव्यतिरिक्त या समाजातले लोक, कार्यकर्ते, नेते अन्य कुठला विचार करत नाहीत असं मानलं जायचं. पण आता आरक्षणाच्या मागणीच्या निमित्तानं हा समाज अंतर्मुख झालेला आहे. तो विचार करू लागला आहे, आरक्षण कशासाठी, त्याच्यापासून फायदे कोणते, तोटे कोणते, आत्तापर्यंत भारतात कोणत्या सामाजिक घटकांना आरक्षण मिळालं, त्याचे त्यांनी लाभ कसे घेतले, शिक्षण आणि नोकरी याचा आरक्षणाशी काय संबंध आहे, मग आपण इतकी वर्ष या दोन घटकांपासून लांब राहिलो ते कशामुळे, असा एक विचार किंवा एक फार मोठी वैचारिक घुसळण मराठा समाजामध्ये घडली आहे. ती दुसऱ्या प्रकारे मला समाधानकारक वाटते. तिसरी गोष्ट अशी की एक अतिशय सामान्य घरातून आलेली व्यक्ती, एक फाटका माणूस केवळ एका प्रश्नासाठी इतकी लाख गर्दी जमवू शकतो, हेही फार कौतुकास्पद आहे. कारण पंतप्रधानांनी असं ठरवून दिलेलं आहे की भरपूर गर्दी जमवायची असेल तर घोषणा कराव्या लागतात, मागण्या मान्य कराव्या लागतात, सरकारतर्फे काही आश्वासनं द्यावी लागतात. पण इथे खरोखरच आपला जीव पणाला लावून समाजाच्या हितासाठी जो भला मोठा त्याग करायला तयार झालेला आहे असा एक माणूस इतकी प्रचंड गर्दी गोळा करू शकतो, हे महाराष्ट्राच्या राजकारणाला अतिशय साजेस आहे.
कारण इथे सरंजामदारी, जमीनदारी, मिराजदारी, वतनदारी, इनामदारी असं भरपूर होतं. त्याच्यामुळे कदाचित माणसं एकत्र होतही होती. पण आता खरोखर एक सामान्य घरातला माणूस पुढे येतो आणि तो काही ना काहीतरी मागणीसाठी इतके लोक गोळा करतो. ही एका सामाजिक परिवर्तनाची गोष्ट आहे, घटना आहे. आरक्षणामुळे आणि आरक्षणाचा विचार करता करता अंतर्मुख झालेल्या लोकांमुळे सामाजिक विसंगती त्यांच्या लक्षात येऊ लागतील असं मला वाटतं आहे. कारण आरक्षण का दिलं जातं, केव्हा दिलं जातं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राजकीय आरक्षण आणि शिक्षण आणि नोकऱ्या याच्यामधलं आरक्षण अशा 2 प्रकारचं आरक्षण आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहे. जे राजकीय आरक्षण होतं त्याची सुरुवातीला 10 वर्षांचीच मुदत होती. त्याला अनेकांचा विरोध होता, अनेकांचा पाठिंबा होता. आता खुद्द प्रकाश आंबेडकरांसारखे नेतेच हे राखीव जागांचं जे विधिमंडळातलं आणि संसदेतलं प्रतिनिधित्व आहे ते थांबवावं, बंद करावं असं म्हणत आहेत. कारण बऱ्याचदा जे दलितांचं, उपेक्षितांचं, वंचितांचं, आदिवासींचं जे राजकारण असतं त्याच्या विपरीत विचारसरणीचे लोक निवडून जातात आणि जवळपास ते 5 वर्ष दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे ज्या कारणांसाठी ही व्यक्ती निवडून दिलेली असते तिचा काही फायदा होताना दिसत नाही. त्याच्यामुळे राजकीय आरक्षण हे 10 वर्षांच्याच मुदतवाढीमध्ये अडकून पडलं आहे आणि त्याचा फारसा लाभ होत नाही हे लक्षात आलेलं आहे. शिक्षणामध्ये प्रवेशाचं आणि नोकऱ्यांमध्ये प्रवेशाचं आरक्षण ते महत्त्वाचं आहे आणि त्याचं कारण हे आपल्या देशामध्ये जातीव्यवस्थेमुळे, वर्णाश्रम धर्मामुळे जो भेदाभेद तयार झाला, जी विषमता उत्पन्न झाली ती काढून टाकण्याचा आहे. आरक्षण आणि सवलती देऊन ते समाज घटक वरती आणले, ते समतुल्य केले की मग त्यांना शिक्षण, सत्ता, प्रतिष्ठा, संपत्ती या सगळ्या गोष्टी प्राप्त होईल आणि जातीव्यवस्थेमुळे जी भेदाभेद आणि विषमता अशी एक व्यवस्था तयार झाली ती नष्ट होईल. म्हणून आरक्षणाचा हेतू हा दारिद्र्य निर्मूलनाचा नाही, तो सामाजिक प्रतिष्ठा, अस्मिता पुनर्स्थापित करण्याचा आहे. म्हणून सामाजिक प्रतिष्ठा ही अतिशय महत्त्वाची आहे. तिच्यातून अनेक कुटुंब सुस्थापित झाली, प्रस्थापित झाली, वरच्या श्रेणीमध्ये जाऊन बसली हे खरं आहे. पण त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळते का? तर ती अजून प्राप्त होत नाही आहे. कारण समतेचा प्रचार, समतेचा विचार जितका रुजायला पाहिजे होता तितका रुजवला गेला नाही. त्यासाठी आपलेच सर्वांचे प्रयत्न कमी पडले आहेत. चौथा मुद्दा असा की अनेक वर्ष राजकारण म्हणजे सत्ता, निवडणुका, विकास असंच होत होतं. महाराष्ट्राचं राजकारण असं नव्हतं. आपले संत बघा, समाजसुधारक बघा, क्रांतिकारक बघा, या सर्वांनी सामाजिक परिवर्तनाचं राजकारण आपल्याकडे घेतलं. आता सामाजिक परिवर्तनाचं राजकारण असतं का? तिथे तर सत्ता नसते. ते असतं कारण आपल्याकडे जी समाजव्यवस्था, जातीव्यवस्था होती ती अल्पसंख्याकांच्या जीवावर चालू होती. म्हणजे अल्पसंख्याकांनी ती नियंत्रित केली होती. थोडक्यात सांगायचं झालं तर ब्राह्मण जातीकडे ज्ञानसंपादन, प्रतिष्ठा, कधीकधी संपत्ती, कधीकधी सत्ता या गोष्टी एकवटल्यामुळे किंवा त्यांनी आपल्याकडे फिरवून घेतल्यामुळे असमतोल तयार झाला होता. आणि म्हणून एका व्यापक प्रश्नाकडे, जो व्यापक प्रश्न 50 वर्षांपूर्वी गाजत होता, म्हणजे डॉक्टर बाबा आढाव यांनी सुरू केलेली एक गाव एक पाणवठा चळवळ, दलित पॅन्थरची संघटना स्थापनेची तयारी आणि संघटनेची स्थापना, त्याचवेळी मराठवाड्यामध्ये विकासाचं आंदोलन, बेकारीच्या विरोधातलं आंदोलन, काही वर्षांनी लगेच सुरू झालेली आणीबाणी, त्याच्यानंतर तेव्हाच्या मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं नामांतराचं आंदोलन, अशा अनेक सामाजिक प्रश्नांनी हा महाराष्ट्र दुमदुमत होता. पण नंतर सत्तेच्या राजकारणामध्ये सगळे अडकले
आणि तो प्रश्न बाजूला पडला. आता सामाजिक प्रश्न, आरक्षणाच्या निमित्ताने आर्थिक परिस्थिती, सामाजिक प्रतिष्ठा, बेकारी याकडे लक्ष लागेल आणि त्याला व्यापकत्व प्राप्त होईल. म्हणजे असं की बेकारी का उत्पन्न होते, दारिद्र्य का वाढतं, विषमतेचा फैलाव का होतो, तर मागे मागे जात आपण असा विचार करू शकतो की 30 वर्षांपूर्वी जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण हे मुद्दे आले आणि तेव्हापासून बऱ्याचशा गोष्टी ज्या पब्लिक सेक्टरमध्ये होत्या, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात होत्या किंवा सरकारच्या हवाली होत्या, थोडक्यात ज्याला कल्याणकारी राज्यव्यवस्था म्हणतात, तिच्या हाती होत्या, त्या सरकारनं खाजगी क्षेत्राकडे सोपवल्या. म्हणजे सरकारनं असं ठरवलं की आपला पैसा आता या क्षेत्रामध्ये न गुंतवता, म्हणजे शिक्षण, आरोग्य, नागरी सेवा इत्यादी खर्च करण्यापेक्षा आपण अन्य गोष्टींकडे खर्च वळवूया. आणि म्हणून खाजगीकरण वाढलं, उदारीकरण वाढलं. जागतिकीकरणामुळे परदेशी तंत्रज्ञान, परदेशी संस्था, भांडवल अशी सगळी गुंतवणूक होत गेली. त्याचा परिणाम तंत्रज्ञान आणि विज्ञान यांच्या विकासात झाला. तंत्रज्ञान आता इतकं प्रगत झालं की तिथे मनुष्याची गरज आता जवळपास लागतच नाही. त्यातल्या त्यात गेल्या 10 वर्षांमध्ये सरकारनं बहुतेक सगळे व्यवहार आता तंत्रज्ञानावर आधारित करून टाकले. त्यामुळे मनुष्यबळ आता कमी लागतं आहे. कॉम्प्युटरचा जन्मच मनुष्यबळ कमी व्हावं आणि जे क्लिष्ट, अवघड, जीवाला अपाय करतील असे, गुंतागुंतीचे असे जे काही कामाचे प्रकार होते ते सोपे सुरळीत व्हावे याच्यासाठी संगणक जन्माला आला. पण ते होता होता मनुष्यबळाची गरजही कमी केली गेली. त्याच्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून समाजावर, तरुण पिढीवर काय परिणाम झाला याचा साकल्याने, सामग्र्याने विचार करण्याची गरज उत्पन्न झाली. आणि मला असं वाटतं की मनोज जरांगे यांनी जे आंदोलन केलं त्याच्यामुळे आता विषयाची व्याप्ती, विचारांची विशालता आणि जे काही आपल्याला सॉल्युशन मिळवायचं आहे, जो तोडगा शोधायचा आहे, तो किती विस्तृत आहे, किती सखोल आहे याबद्दल आपण विचार करायला लागू. तर या अशा 4 गोष्टींमध्ये मला हा आजचा विषय तुम्हाला मांडावासा वाटला. आता मी माझा निष्कर्ष न सांगता मी 2 उतारे वाचून दाखवतो. राणा चव्हाण म्हणून एक मोठे विचारवंत महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ह्या पुस्तकाची ही दुसरी सुधारित आवृत्ती आहे. 20व्या शतकातील मराठा समाज असे अनेक निबंध, या विषयावर त्यांनी अनेक निबंध लिहिले होते. ते त्यांचे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी संकलित केले. 1987 साली राणा चव्हाण काय म्हणतात ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. आर्थिक निकष लावून दुर्बल व सबळ ठरवावेत ही मराठा महासंघाची मागणी जातीय व जातीवादी आहे म्हणून निकालात लावल्यास मराठा समाजाचे दुर्बलीकरण होईल व त्याचे दलितीकरण होईल. हा एक वास्तवाद नव्हे काय? बहुसंख्य मराठा समाज यानुसार मागे राहील तर महाराष्ट्र पर्यायाने मागासलेला होईल व ग्रामीण उद्धाराच्या अनुषंगिक व संबंधित बाबी मागास होतील. याचा अर्थ असा नव्हे की दलितांच्या जागा काढून टाकाव्यात. हल्ली त्यांच्यात जे सबळ झाले आहेत तेच राखीव जागा लाटतात व दलित दुर्बळ मागे राहतात. दलितांपैकी जे सत्तेवर जातात, मंत्री होतात, खासदार, ऑफिसर्स होतात, ते देखील मराठ्यांच्या सत्ताशाली पुढाऱ्याप्रमाणे आपल्या सोयऱ्याधाऱ्यांना, पाहुण्यांना फक्त नोकऱ्या मिळवून देतात व दूरचे गरीब दलित खेड्यापाड्यातील वंचित राहतात. म्हणून आर्थिक निकष लावण्याचा काळ आला आहे. जातीच्या कसापेक्षा हा कस जातीभेद निवारण्यास कारणीभूत होईल. ही मराठा संघाची रचनात्मक व विधायक दृष्टी आहे. नीट सरळ अर्थ घेतला नाही तर गैरसमर्थ पदरात पडेल व वाढेलही. विकासातील सर्वच फायदे गरिबापर्यंत पोहोचत नाहीत. सर्वच आरक्षणांचा तत्वनिष्ठ परिवर्तनवादी विवेक होण्याची वेळ आली आहे. एवढं सांगून एक व्यापक दृष्टी
राणा चव्हाण आपल्याला कशी देतात बघा. आपली लोकशाही भांडवलशाही लोकशाही आहे व ती समाजवादी लोकशाही नाही. असती तर गरीब श्रीमंतातील दरी बरीच 30-40 वर्षात बुजली असती. कोणत्याही जातीतील श्रीमंत हे जास्ती श्रीमंत होत आहेत व गरीब जास्ती गरीब होत आहेत. योग्य ती अर्थव्यवस्था पालटली गेली असती किंवा पालटली जाईलही तर राखीव जागांचा प्रश्न एवढा मोठा तीव्र होण्याचे कारण उरले नसते. पण स्वातंत्र्य आल्यावर अशी आर्थिक क्रांती झाली नाही. सर्वसामान्यांचे जीवन बिकट होत आहे, गरिबी वाढत आहे. वर्गीय विचार हा शास्त्रीय विचार होऊ शकतो. जात हे तत्व नाही किंवा धर्मही नाही. पक्षपद्धतीने लोकशाही चालते. एकाच जातीचा वा एकाच धर्माचा एकच एक पक्ष होणार नाही. राजकारणात मतभेद होतात. राणा चव्हाण यांनी अशी एक व्यापक मांडणी केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की राणा चव्हाणांसारख्या तत्त्वज्ञाचं, विचारवंताचं लेखन आपण वाचलं पाहिजे. ही ताजी आवृत्ती आहे. तिचा जर आपण नीट विचार केला तर आपल्याला अधिक व्यापक रीतीने या प्रश्नाचा धांडोळा करता येईल, घेता येईल आणि त्याची हाताळणी करता येईल. आता दुसरी बाजू मी मांडतो. अर्जुनराव कोकाटे म्हणून आमचे ज्येष्ठ मित्र आहेत. ते समाजवादी विचारांचे आहेत. सध्या ते राष्ट्र सेवा दल या संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी आंदोलन शाश्वत विकासासाठी या मासिकात मराठा आरक्षणाबद्दल लेख लिहिला आहे. या मासिकाच्या संपादक मेधा पाटकर आहेत. सर्व विवेचन करून आमचे मित्र कोकाटे असं म्हणतात, हे खरे आहे की मराठा जातीला मागास जात म्हणून आरक्षण मिळणे अजिबातच शक्य नाही. हे सर्व जसे सर्वश्रुत आहे तसेच आंदोलनकर्त्या सर्वांनाच हे माहिती आहे. तथापि कसेही करून ते मिळवावेच आणि आम्ही मराठ्यांना आरक्षण दिल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या घोषणामध्ये नेहमीप्रमाणे दम नाही. फक्त जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे परिस्थिती चिघळू नये आणि आपली खुर्ची टिकावी यासाठी हा सर्व खटाटोप आहे. तसे नसते तर उपोषण सुटल्यानंतर गेल्या 15 दिवसात महाराष्ट्र सरकारने असे काय प्रयत्न केले की या सरकारविषयी मराठा तरुणांच्या मनात काही आत्मीयता निर्माण व्हावी. सरकारने आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेली मर्यादा, ती मर्यादा वाढावी म्हणून सरकारने सुरू केलेले प्रयत्न, सरकारमध्ये तीनही पक्षांची मराठा आरक्षणाबाबत असलेली भूमिका स्पष्ट केल्याशिवाय या समाजाला उगीचच मधाचे बोट दाखवीत झुलवीत ठेवू नये असं अर्जुनराव कोकाटे म्हणतात. म्हणजे मी 1987 साली राणा चव्हाण काय म्हणतात ते सांगितलं. या दोन्ही बाजूंचा नीट विचार करावा. हा प्रश्न सामाजिक आहे, आर्थिक आहे, शैक्षणिक आहे की राजकीय आहे की एकत्र आहे याचाही विचार करून आंदोलनाला दिशा द्यावी. तरच महाराष्ट्राला जी साकल्याने सर्वांगाने बहुजनांचा विकास करण्याची मोठी परंपरा आहे त्या परंपरेला आपणही हातभार लावला आणि महाराष्ट्र प्रगतीकडे नेला. यात आपलं समाधान होईल आणि यातच आपलं यश असेल असं मला वाटतं. नमस्कार.